स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेव्हल 1 च्या बॅच मध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. माझा व्हिडिओ आणि आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? क्लिअर आहे? टाइप इन चैट बॉक्स या फिर जिनके वीडियो ऑन हो उनको थंब दिखाना. चला, थँक्यू 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 व्हेरी मच. ग्रेट. ओके, सुरू करण्याच्या आधी एखाद लोकांचं आपण थोडस बघू की काय वाटतं. हा जो आपला क्लास आहे 5:30 ते 6:30 सोमवार ते शुक्रवार दररोज 1 तास 10 दिवस चालणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये सॅटर्डेला म्हणजे 14 तारखेला आपल्या क्लासचा डे 10 राहणार आहे. 14 तारखेला आपल्या क्लासचा शेवटचा दिवस राहणार आहे. सो जे लोक आपल्या जीवनातले 10 तास 10 दिवसातील 10 तास देण्यासाठी तयार आहेत त्यांनीच हा क्लास करायचा आहे. आर यू कमिटेड? आपल्या लाईफ मध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आणण्यासाठी 10 तास देऊ इच्छिता? ग्रेट. हा 10 दिवसांचा क्लास शिकण्यासाठी नहीं है. जो भी लोग सीखने के लिए आए हैं वो लिव कर सकते. आता तुम्ही म्हणाल मॅडम रेकी फर्स्ट लेवल तुम्ही शिकवणार आहे असं सांगितलं, मग तरी तुम्ही म्हणता शिकण्यासाठी आलेल्यांनी परत जायचं का? रेकी शिकण्यासाठी नाही. रेकी जीवन जगण्याची कला आहे. आज सगळ्यांनी आपली एक सेल्फी काढायची आहे आणि ती सेल्फी येणाऱ्या 21 दिवसानंतर टॅली करायची आहे. 21 डेज. आजच एक सेल्फी काढून ठेवून द्या. शक्य असेल तर प्रिंट काढून द्या. का बरं सेल्फी काढायची आहे? का बरं प्रिंट काढायची आहे? कल तक आपने जैसे भी जीवन जिया वैसे ही आज जिऊंगे तो फरक पडने वाला नाहीये. सगळ्यात पहिले चला क्लास चालू होण्याच्या आधी मी काही प्रश्न विचारणार आहे आणि काही नियम सांगणार आहे. या 10 दिवसांचे नियम काय आहे लक्षात असू द्या. आपलं लाईव्ह सेशन आहे, प्रॅक्टिकल बेस्ड सेशन आहे. त्याच्यामुळे जे लोक व्हिडिओ ऑन करणार नाहीये त्यांनी आताच लिव्ह करावं. ठीक आहे? जे लोक व्हिडिओ ऑन करून बसत नाहीये त्यांनी क्लास सोडून जावा. मला ते कमिटेड लोक पाहिजे जे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा बदल करू इच्छितात, पॉझिटिव्ह बदल करू इच्छितात. कारण व्हिडिओ बंद ठेवणारे मल्टीटास्किंग करणारे लोक आहेत. चला, संध्याकाळची वेळ आहे, चहा नाश्ता. आमच्याकडे मस्त पाऊस सुरू आहे. तुमच्याकडे जर छान पाऊस चालू असेल तर सणाचा दिवस आहे, पोळ्याचा दिवस आहे, पुरणपोळी वगैरे बनवायची असेल तर ओके, त्यांना या क्लासचा फायदा होणार नाही. का बरं? एका वेळेस एकच काम व्यवस्थितपणे केलं तर त्याचं बेनिफिट होऊ शकणार. जसं तुम्हाला पोळ्याचा सण आहे तसं मलाही आहे, पण मी 1 वाजतापासून इथे बसून हे क्लासेस घेते. एकानंतर एक कंटिन्यू बॅचेस आहेत माझ्या. ठीक आहे? आणि मी जर तुम्हाला 10 दिवस 1 रुपयाही न घेता तुम्हाला हे सेशन द्यायला तयार आहे तर ते घेण्याची मानसिकता पण तुमची पाहिजे की नाही पाहिजे? तर बेनिफिट होईल की नाही? नाहीतर मी देऊनच देऊन राहिली आणि तुम्ही व्हिडिओ बंद करून बसलेले आहेत तर त्याचा बेनिफिट होऊ शकणार नाही. त्याचा काहीतरी बेनिफिट तुम्हाला मिळू शकणार नाही. ओके, चला ठीक आहे. तर सो लेट स्टार्ट टुडे सेशन. या सेशनचे नियम: व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, वही पेन घेऊन बसायचं आहे, प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी प्रॅक्टिकल राहणार आहे. जे लोक ऑफिस मध्ये आहेत ते प्रॅक्टिकल करू शकत नाही त्यांनी व्हिडिओ संध्याकाळी 7:30-8 पर्यंत आपला युट्यूबवर अपलोड होतो. आपलं वर्टिक्स हॅपी लाईफ या नावाने चॅनल आहे. ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. ग्रुपवर पण व्हिडिओची लिंक शेअर केल्या जाईल. ठीक आहे? तर या पद्धतीने तुम्हाला 10 दिवसांचं सेशन अटेंड करायचं आहे. सो आर यू इंटरेस्टेड? सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी आर यू रेडी? पक्का?
यस पक्का? आर यू कमिटेड? चलो एक हार्ट पे हाथ रख दो और बोल दो, यस आई एम कमिटेड टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. सेल्फ कमिटमेंट चाहिए मला. कारण कसं आहे ना, आपण आपल्या गावागावामध्ये भागवत सप्ताह असतात, बुवांचे कीर्तन असतात, मस्त कीर्तनाला जातो आपण आणि मस्त मान डोलून डोलून ऐकतो, अख्खा दिवस दिवस ऐकतो. घरी येऊन बदलच होत नाही, कारण ते फक्त इथून कुठेतरी जातं आणि निघून जातं. पण खरोखर जर जीवनाला प्रगती करायची असेल, आने वाले 10 दिन आणि या 10 दिवसात सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या, गॅरंटी माझी, माझ्या म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन 100% होईल याची शाश्वत. सो रेडी. प्रॅक्टिकलनी सुरुवात करूया. सगळ्यांनी काय करायचंय, आपला हात असा जेवढा मागे जातो तेवढा नाही, जेवढा मागे ऍज पर युअर तुमची जेवढी कपॅसिटी आहे ना तेवढ्या याच्याने तो न्यायचा मागे असं. ठीक आहे. मी रोज रोज प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे आपलं. आणि आता असा 3 वेळा एक शब्द बोलायचा, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी, यस आय कॅन चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी, यस 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 आय कॅन डू चेंज. आणि मग हात तुमचा मागे नेऊन बघा, मगाशी किती गेलेला होता आणि आत्ता किती गेलाय चेक करा. बदल झाला का? त्यांनी हँडल्स करा. एखादा एक्सप्रेस घेऊ आपण. उज्ज्वला मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट करा उज्ज्वला मॅडम. येस मॅम. गेला का हात मागे? हो. चला अक्षता मॅडम गेला का हात मागे? कुठून आहात अक्षता मॅडम? पुण्यातून आहे मॅडम. हात मागे गेला का? हो हो गेला मॅडम. चला ग्रेट. ओके. तर बघा, आपल्या फक्त शब्दांनी आपली एनर्जी वाढवली. मग असेच शब्द जर आपण सकारात्मक जीवनाला द्यायला लागलो तर येत्या 10 दिवसांमध्ये लाईफ ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते की नाही होऊ शकत? होऊ शकते ना. चला तर मग याच लाईफ ट्रान्सफॉर्मेशन साठी आज आपण सुरुवात करूया. आपल्या जीवनाला सकारात्मक जीवनाशी बदलूया आणि पुढे जाऊ आता आपण की कशा पद्धतीने आपण या 10 दिवसांमध्ये. तर 10 दिवसांचं मी एकदा सिलेबस तुम्हाला सांगते की काय राहणार आहे. या 10 दिवसांमध्ये आपण काय काय शिकणार आहे. आज आणि उद्या आपण शिकणार आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीचा तुम्हाला मी माझा आणि जगातल्या कुठल्याही व्यक्तीचा औरा प्रॅक्टिकली बघायला शिकवणार आहे, स्कॅन करायला शिकवणार आहे आणि विदाउट एनी टच शरीरामध्ये कुठे काय गडबड चालू आहे ते आपण प्रॅक्टिकली शिकणाऱ्या औराच्या सेशन मध्ये. 7 चक्रांच्या एनर्जी काय आपल्या जीवनावर इफेक्ट करते, 7 चक्र आणि आपल्या जीवनातील आनंद, या टॉपिक मध्ये आपण सगळ्या 7 चक्रांची माहिती आणि एखाद्या व्यक्तीला कसं तुम्ही रीड करू शकाल, नेमका त्याच्या लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा बघायला आपण या 7 चक्रांमध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर अफर्मेशन आणि जीवनावर त्याचा होणारा परिणाम, एनर्जीचे प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. रेकीचा शक्तिपात झाल्यानंतर प्रॅक्टिकली आपण सगळं एखाद्या व्यक्तीला हील करणं, पॉझिटिव्ह हिलिंग देणं, या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. तर त्याच्यामुळे जेवढं तुम्ही क्लासमध्ये प्रॅक्टिकली इन्व्हॉल्व राहाल तेवढा बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, सुरुवात करायची आहे. रेडी? सगळे रेडी झाले आहेत आता? एव्हरीवन रेडी? ओके. व्हिडिओ जिनका ऑन है हाथ दिखा दो. चला, रेडी असलेल्यांनी कागद पण घेतलेलाच असेल. काय करायचंय? अब जितने भी कंप्लेंट है जिंदगी के लिख डालो कागज पे. घरी जे राहणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल कंप्लेंट असेल, मुलं ऐकत नाही, आमची अहो ऐकत नाही, आमची ही ऐकत नाही, बॉस ऐकत नाही, सासूबाई बरोबर नाहीये, सून बरोबर नाहीये, ज्या ज्या कंप्लेंट आहे त्याला लिहा बरं कागदावर. चला सुरुवात करूया क्योंकि हमें खाली होना है. पहिले अच्छी बातें भरनी है ना, तो पहिले निगेटिव्हिटी को निकालना है. चला लिहा लवकर. मग गंमत नका समजू, उद्या बघा काय मॅजिक होणार आहे. मग आज जे लिहितील त्यांच्या लाईफ मध्ये उद्या मॅजिक आहे.
चला लिहा. तो सलमान खानचा मूवी आला होता ना, प्रेम रतन धन पाव, तो म्हणतो सारी कंप्लेंट लिख डालो त्या हिरोईनला. अगदी त्या पद्धतीने तुम्हालाच आज तुमच्या जीवनातल्या सगळ्या कंप्लेंट शोधून शोधून लिहायच्या आहेत. लिहा लिहा, आठवा. कुठे कुठे त्या कंप्लेंट दडलेल्या आहे, मनामध्ये, हृदयामध्ये, डोक्यामध्ये, विचारांमध्ये. सगळ्या कंप्लेंट आज कागदावर उतरवून टाका. कारण आपल्याला इथून पुढे सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची एनर्जी तिथे इन्सर्ट करायची आहे. चला लवकर लवकर लिहा. काही लोक फक्त पाहत बसले आहेत. नुसतं बुवाचं कीर्तन ऐकल्याने फायदा होणार नाही. जस्ट राईट डाऊन. हा टोटल क्लास ऍक्शन बेस आहे. ऍक्शन. अरे अरे अरे, अर्ध्या लोकांनी तर व्हिडिओज बंद ठेवले. त्यांची गॅरंटी आपली नाही रे बाबा. जिन लोगों के वीडियो बंद है उनकी गारंटी मेरी नहीं है. 70% लोकांनी व्हिडिओ बंद करून ठेवलेले आहे. 30% लोकांच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे. कसं होणार? आपण सिरियसच नाही आपल्या लाईफ बद्दल. चला लिहा. जेवढ्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ना, सगळ्यांनी लिहा. लिहून झाल्यावर सांगा. तोपर्यंत कोणी रिपीटर्स आहेत का बॅच मध्ये? चला, 10 दिवसात काही फायदा झाला जे बॅच रिपीट करून राहिले असं कुणी आहे का? हँडरेज करा बरं त्यांनी, जी लेवल 1 ची बॅच रिपीट करत आहेत. स्नेहा इंगळे मॅडम, बोला काय 10 दिवसात मागच्या काय वाटलं लास्ट बॅच मध्ये? अनम्यूट करा, सांगा जरा बाकीच्यांना. हॅलो. स्नेहा मॅडम. हा, नमस्ते मॅडम. नमस्कार नमस्कार. 10 दिवसांचा कोर्स केला तुमचा. खूप छान वाटलं. आयुष्यात सगळं निगेटिव्ह निगेटिव्ह वाटत होतं, तर एक आशेचा किरण दिसला की होऊ शकतं. आपण मॅडमला फॉलो केला आणि या गोष्टी जर केल्या प्रॅक्टिकली, तर काहीही बदल, चमत्कार होऊ शकतो. एव्हरीथिंग आपल्यात आहे. आपण स्वतःला बदललं तर स्नेहा भोवतीचं मॅडम सगळं कुठून बदलतं. आहात? आधी ते सांगा, कुठून आहात तुम्ही? मी नाशिकहून आहे. हे कागदावरची ऍक्टिव्हिटी केली का तुम्ही? जेव्हा मी त्यावेळेस सांगितली होती कंटिन्यू 21 दिवस करायला सांगितली, करताय का? हॅलो. ही ऍक्टिव्हिटी केली का? 21 डेज जे तुम्हाला सांगितलं कागदावर लिहायला, ते लिहिताय का? माझी अमेझॉनची डायरी काल परवा आली मॅम, मी सुरू केलेलं आहे. मॅडम, हे पांढऱ्या कागदावर लिहायचंय. अमेझॉनच्या डायरीवर नाही लिहायचंय. ओके 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 ओके. नकारात्मकता कुठल्याही पेजवर लिहून काढून टाकायची आहे. झाली का लिहून? काय? हाँ, ती केली मॅडम. हाँ, क्या लगता है कितने लोगों के बारे में गुस्सा कम हुआ? बराच कमी झालाय, सगळ्यांविषयी कमी झालाय. पक्क ना? हो. आता हँड रेस केला म्हणून सांगायचं. अजून कोणी आहे नाही का? नाही. चला, स्नेहा मॅडम व्यतिरिक्त कोणी आहे का जे बॅच रिपीट करत आहे? स्नेहा इंगळे मॅडम व्यतिरिक्त प्रगती मॅडम, बोला कुठून आहात? आधी कुठून आहे ते सांगत जरा, बरं वाटतं मला. हॅलो मॅडम. हा बोला. हा, मी नागपूरवरून आहे मॅडम. बोला, काय फरक पडला? लिहिलं का? हो, लिहिलं मॅडम. ते पांढऱ्या कागदाचं केलं मी. थोडं बरं वाटतंय, म्हणजे एकदम आता खूप येत होते निगेटिव्ह विचार, पण आता थोडे कमी झाले. चला, कमी झाले. चला, छान छान. गीताली मॅडम अनम्यूट करा. गीताली मॅडम अनम्यूट करा. रमा मॅडम अनम्यूट करा. रमा किल्लारे, कुठून आहात? हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला. मी मागचे 10 दिवस तुमचं सेशन केलं मॅडम, खूप छान वाटलं मला, एकदम रिलॅक्स झालं. औरंगाबाद मधून बोलते मी. तर मला परत रिपीट करावं असं वाटलं, कारण पहिल्या वेळेस माझे 2-3 सेशन गेले होते, म्हणून मी आता कंटिन्यू केलेलं आहे. पण खूप एवढे पण केले ना, त्याच्यात खूप चांगलं समाधानी आहे आणि चांगलं वाटलेलं. चला, छान छान. हा, हिताली मॅडम बोला लास्ट, बाकीच्यांना मग आपण नंतर चान्स देऊ. येस मॅम, मी ऑडिबल आहे. ओके ओके, आवाज येतोय तुमचा, बोला. येस येस. ऍक्च्युली मी तुमचं रेकीचं फर्स्ट सेशन केलेलं. खूप छान वाटलेलं. म्हणजे त्या पिरियड मध्ये मी खूप निगेटिव्ह होते,
बट रेकीचं फर्स्ट सेशन करून मला खूप पॉझिटिव्ह वाटलं. अँड म्हणजे माझ्या सराउंडिंगला पण काही पीपल्स असे होते की जे माझ्या बाबतीत निगेटिव्ह होते, बट माझ्या थिंकिंगमुळे अँड रेकी फर्स्ट सेशन केल्यामुळे म्हणजे मला खूप बेनिफिट झाला त्याचा. आणि सराउंडिंग पण माझं पॉझिटिव्ह होत गेलं ते सेशन केल्यामुळे. आणि म्हणजे माझा पण लोकांच्या प्रती अप्रोच होता की आपण म्हणतो की अरे ही व्यक्ती खूप निगेटिव्ह आहे, किंवा मग ती एखादी व्यक्ती आपल्या ओरामध्ये आल्यानंतर आपल्याला फील होतं की अरे ही व्यक्ती खूप निगेटिव्ह आहे आणि आपण स्वतः निगेटिव्ह फील करायला लागतो. तर त्या काही गोष्टी म्हणजे मला थोडं रिअलाइज झालं. आणि म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी माझ्या बाबतीत पॉझिटिव्ह होत चला छान जातात, छान. चला ठीक खूप आहे. पॉझिटिव्ह आपल्याला होत जातात ऍक्च्युली. वेळेचं बंधन आहे 10 खूपच दिवसांचं. खूप बेनिफिट झालेला व्यवस्थित. मला. थँक्यू मॅम. ओके, तर आपण 2-3 अनुभव घेतले. आता तोपर्यंत तुमचं लिहून झालेलंच असेल. काय करायचं आता, ते लिहिलेलं झालंय का सगळ्यांचे लिहून? ओके, चला. जेही नकारात्मकता कागदावर लिहिलेली आहे, आत्ताच्या आत्ता त्याचे तुकडे 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 करा. चला करा पटकन. त्या पेजचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. फास्ट. त्या कागदाचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत, जितके होऊ शकतात तितके. सगळे बारीक बारीक तुकडे, कुछ भी नाही रखना है. आणि क्लास संपल्यावर माचीसची काडी लावा, नाही तर डस्टबिनचा रस्ता दाखवा. ओके, जे उशिरा जॉईन झाले त्यांनी रेकॉर्डिंग बघून घ्या काय केलं म्हणून प्रॅक्टिकल. तर आता इथून पुढे 21 दिवस ही प्रक्रिया कंपल्सरी करायची आहे. शेवटच्या व्यक्तीचा राग येणं थांबेपर्यंत किंवा शेवटचा नकारात्मक विचार येणं थांबेपर्यंत करायचा. का बरं? आता मला सांगा, एक माठ आहे आणि त्या माठामध्ये चिखल भरलेला आहे. माठ आहे, माठामध्ये चिखल भरलेला आहे. तो माठ स्वच्छ पाणी पिण्याच्या कामात येणार आहे का? तसा हा आपला माठ आहे. या माठामध्ये आपण याच्याबद्दल निगेटिव्हिटी, त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी, याच्याबद्दल नकारात्मक विचार, फिअर, एन्झायटी, डिप्रेशन, वेगवेगळे नकारात्मक थॉट, अशाने असं होईल तशाने असं होईल, एवढं सगळं भरून ठेवलेलं आहे. मग तुमच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याची पेरणी इथे होणार आहे का? होऊ शकेल का? निश्चितच नाही. चला, आता मी तुम्हाला मॅजिकल 2 गोष्टी शिकवते. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. चालेल? शिकवू का? 2 गोष्टी, त्याच्यानंतर आयुष्यातले दुःख संपणार आहे. 2 वाक्यांनी दुःख संपू शकणार आहे. वाटतं का विश्वास? पण मी गॅरंटी देते की 2 वाक्यांनी पुढच्या लाईफ मधला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. चलो आगे बढ़ते, सुनो. इथे बसले त्याला अक्षता देशपांडे मॅडम. कुठून आतो मॅडम? अनम्यूट करा. पुण्यातून आहे मॅडम. अच्छा, एक गॅरंटी देता का उद्याचा दिवस तुम्ही सकाळी बघणार आहे? नाही मॅडम. चला, अजून कोण दिसून राहिलं? भीमराव सर, अनम्यूट करा बरं. गॅरंटी देता का सर उद्या सकाळी आपण भेटणार आहोत बिलकुल गॅरंटीने? नो मॅडम. यस और नो? नाही, नो नो नो. ठीक आहे. म्हणजेच काय, आपल्या दिवसाची सुरुवात गॅरंटी कुणाच नाही, माझी नाहीये, तुमची नाहीये. मग आता आनंदाने जीवन जगण्याचा तुम्ही फंडा सांगते. पहिला फंडा लक्षात घ्या, याच्या पुढे आयुष्यात दुःख येणार नाही. रोज सकाळी या पृथ्वी तलावरनं किती लोक, या पृथ्वी तलावरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. मग जर उद्याची सकाळ आपण पाहिली तर दिस इज द वन रिझन टू सेलिब्रेट. आजचा थँक्यू सो मच गॉड की तू मला आजचा इतका सुंदर दिवस दिला. काफी एक 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 चीज काफी है कि नहीं? सांगा अक्षता मॅडम, अनम्यूट करा परत. काफी है कि नहीं? काफी है, बताओ. यस सर. येस मॅडम. आपने मुझे दिखाया है सुख, समाधान, आरोग्य से जीने के लिए एक संधि दिली है. दिस इज द रिझन टू सेलिब्रेट. येस मॅडम. आपल्याकडे वळून आपल्या फॅमिलीतल्या सगळ्या मेंबरला एकदा बघून घ्यायचं. ते पण आज आपल्या सोबत उठलेले आहे. दिस इज द सेकंड रिझन टू सेलिब्रेट. मग मला ते सांगा, जीवनामध्ये आजच्या दिवसाला, उद्याचा दिवस आपल्या जीवनात येणार किंवा नाही येणार हे आपल्याला माहिती नाहीये, पण त्या क्रिएटरनी आज आपल्याला उठवलं, आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांना उठवलं. हे 2 रिझन
आपल्या आजच्या दिवसाला आनंदाने जगण्यासाठी सफिशियंट आहेत की नाही? मला सांगा, आजच्या नंतर दुःखी राहायला कारण आहे का? आज कधी देखो उद्याची गॅरंटी कुणालाच नाहीये. मी दोघांना विचारलं, असंच विचारलं, उद्याचा दिवस आपण पाहू की नाही पाहू कुणालाच माहिती नाहीये. पण जर आपण आज सकाळी उठलो आणि आपल्यासोबत आपल्या फॅमिली आज जागी झाली आहे, याचा अर्थ त्या क्रिएटरनी आपल्याला जीवन जगण्याची आजची संधी मात्र दिलेली आहे. तर काय म्हणायचंय, रोज दोन्ही हात असे करायचे. हो शाहरुख खान वाली स्टाईल करा करा सगळ्यांनी. असे 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 नाही हो सर, असे करायचे, असे शाहरुख खान असा करतो अशी स्टाईल. काय म्हणायचंय, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, मस्त हूँ, जबरदस्त जबरदस्त मस्त हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. ओके. मैं आता आजच्या दिवसाला आनंदी जगण्यासाठी एवढं पुरेसं झालं? किसी की कोई कंप्लेंट रहेंगी आज से? नाही. आपण जागा झालो, आपला परिवार जागा झाला, स्वतःमध्ये फक्त एवढी कॅपॅसिटी निर्माण करायची आहे की आजच्या या 24 तासाला आनंदाने कसं जगायचं. आता त्या 24 तासाची गंमत सांगते. उत्तम स्वास्थ्यासाठी 8 तास आपण झोपणार आहे. 16 तास स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करू शकतो की नाही करू शकतो सांगा. सिर्फ 16 घंटे हमें कंट्रोल करना है खुद पे. ते कसं करायचं ते पण आपण या 10 दिवसात शिकणार आहे. तर पहिला आज से जिंदगी में प्रॉब्लेम. आता तुम्हाला दुसरा, आता माझं मोटिवेशनल स्पीकर कोण आहे माहितीये का, ज्याला मी फॉलो करते, तो म्हणजे आपल्या भारतातला शेतकरी. तो आपल्यापेक्षा शिक्षित जरी नसेल पण त्याला जीवनाचं नॉलेज खूप महत्वाचं आहे. ते कसं बघा, कारण आपल्या जीवनामध्ये जर एखादा प्रॉब्लेम असला तर आपण प्रॉब्लेमवर फोकस करतो. शेतकरी काय करतो, त्याला समजा जे गव्हाचं पीक काढायचं तो गहूच लावेल, बरोबर आहे. सोयाबीन काढायचंय सोयाबीन लावेल, तांदूळ काढायचंय धान लावेल. आणि चुकून बघा, गहू पेरल्यावर, सोयाबीन पेरल्यावर, भुईमुंग पेरल्यावर जर एखादा तण आले तर तो गहू उपटतो की तण उपटते? नकार जे चुकीचे जे त्याच्यासोबत उगवलेले धान्य आहे त्याला तो उपटून दूर करतो की नाही करत? त्याला जे धान्य काढायचं आहे त्याच त्याची ग्रोथ करायला देतो. आणि मनुष्य जीवनामध्ये पाहिजे असतं सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, आणि बाजूला येतात दुःख, त्यालाही वाढवतो. टेन्शन त्यालाही वाढवतो. नात्यांमध्ये प्रॉब्लेम त्यालाही जोपासतो. मग आपल्यापेक्षा हुशार शेतकरी आहे की नाही या? मग आजपासून आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्याचीच पेरणी करायची. आणि आजपासून पेरणी कशाची राहील आपल्या जीवनामध्ये? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. मग आजचा दुसरा टास्क काय आहे? मी कामं करून घेणार बरं तुमच्याकडनं. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आहे. क्लास फ्री मध्ये असला तरी मेहनत 100% आहे. ठीक आहे, क्लास फक्त फ्री मध्ये आहे, मेहनत तशीच करायची 100%. ज्यांची करायची तयारी आहे त्यांनीच रेग्युलर 10 दिवस करायचं आहे. ओके. कारण आता बघा 331 लोक आहे. आज पोळ्याचा सणाचा दिवस आहे त्याच्यामुळे ही संख्या कमी आहे. नाही तर आपल्या एरवी क्लासमध्ये 400-450 लोक असतात. ओके. तर आता 331 लोक, 332 झाले. आता 332 लोकांपैकी किती लोक कमिटेड आहेत पुढच्या 10 दिवसांमध्ये मी सांगेल ती गोष्ट फॉलो करायला? पहिले तर आज कमिटमेंट की मी फक्त आजचा दिवस मला भेटलेला, आजच्या दिवसाला संपूर्ण आनंदाने जगण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. काय असणार आहे? आजच्या दिवसाला आज का दिन. ठीक है. आता दूसरी गोष्ट, जो हमारी कंप्लेंट बोल रहे थे, भगवान ने हमें बहुत कुछ कम दिया है, त्याला सगळं काही दिलंय, मला काही दिलं नाही बुवा देवाने, अशा कंप्लेंट असतात की नसतात? चला आता त्याच्यासाठी आपण या कंप्लेंट संपवण्यासाठी अजून 2-3 लोकांना घेऊ. कोण आहे? सुरेखा मॅडम अनम्यूट करा. त्याच्यानंतर अजून कोण आहे? प्रज्ञा मॅडम अनम्यूट करा. त्याच्यानंतर विजय सर अनम्यूट करा. विजय आंग्रे सर अनम्यूट करा. ओके. आता या तिघांसाठी माझी ऑफर आहे. काय ऑफर आहे? त्याच्यानंतर कोणा अजून ते दोघांचा मी केलेला, माझ्या स्क्रीनवर खूप सारे लोक दिसत नाही मला पूर्ण. विजय सर, माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे, सांगू का? 2 करोडची ऑफर आहे. 2 करोडची ऑफर आहे. ऐकायची ऑफर? बाकीच्या ज्यांचे दोघांचे मी अनम्यूट केले माहित, त्यांनी पण जरा लक्ष द्या. प्रश्न तिघांसाठी आहे. 2 करोडची ऑफर आहे. सर एक डोळा पाहिजे. 2 करोडची ऑफर आहे.
नाही देऊ शकत. 5 करोड मध्ये 2 डोळे, नाही, एक हात डोळ्यांची किंमतच एक हात 2 करोड, किंमतच एक हात 2 करोड, नाही. 2 पाय 5 करोड. नाही. अजून दोघांची, चला थँक्यू सर. अजून कोणाचे तरी माईक ऑन केले होते मी, कुठे आहेत ते लोक? दिसून नाही राहिले मला स्क्रीनवर. चला ठीक आहे, सरांनी, विजय सरांनी सांगितलं की ते देणार नाही 5 करोड मध्ये, पण 2 डोळे द्यायला तयार नाही आहे. आता त्या देवाच्या मंदिरात जातो आपण, काय कंप्लेंट करतो की देवा सगळे दुःख का माझ्याच आयुष्यात दिले आहे. करोडोचं शरीर दिलंय त्यांनी, या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण काम करत नाहीये. थोडा सोचो, मी तुमचं पासलेट मेडिटेशन घेणार आहे त्या दिवशी तुमची खरी ओळख तुमच्याशी करून देणार आहे. जेव्हा त्या क्रिएटरनी तुमच्या आई वडिलांच्या हातात ते निरागस बाळ दिलेलं होतं ना, संपूर्ण स्वस्थ शरीर दिलं होतं, टेन्शन घेऊन लाईफस्टाईल डिसऑर्डर, लाईफस्टाईल मॅनेजमेंट करून बघा 2 प्रकारचे आज 10 पैकी 8 लोकांना बीपी, शुगर, थायरॉइड सारखे आजार आहे की नाही आहे? देर आर नॉट द डिसीज, ते आजार नाही आहे. दीज आर द लाईफस्टाईल डिसऑर्डर, आपल्या जीवनशैलीतून निर्माण केलेले आजार आहे, चुकीच्या जीवनशैलीतनं. तर आज के बाद कंप्लेंट नहीं करना. लिख लो सेंटेन्स. पहिले तर सकाळी दोन्ही हात करून मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. पहिलं काय राहील आपलं? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. निसर्गाला डिक्लेअर करा, कारण जे तुम्ही सांगाल ते सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रिंट होणार आहे. हे मी सायंटिफिकली तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिले सबेरे सबेरे बोलणार. मग आजचा दिवस आपल्याला मिळाला त्याच्यासाठी आपलं देवाचं भरभरून थँक्यू म्हणायचं की थँक्यू सो मच गॉड की तुम्हाला आजचा दिवस दिलेला आहे बघण्यासाठी आणि माझ्या कुटुंबाला यात जागा केलं, त्याच्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. कधी या हाताला म्हटलं का थँक्यू, तू माझ्यासाठी खूप मेहनत करतो? किती लोकांनी म्हटलं हे हात तू किती छान आहे रे, तू माझ्यासाठी खूप मेहनत करतो? म्हटलंय कधीतरी? हे डोळे तुम्हाला हे सुंदर जग दाखवतोय, कधीतरी त्या डोळ्यांची तारीफ केलीये? गरजेपेक्षा 10-15 किलो वाढवून ठेवलेलं शरीर, तो बिचारा पाय उचलून राहतो, त्या पायाला कधीतरी थँक्यू म्हटलंय? अख्खं दुनिया तुम्हाला दाखवून राहिलं ते पाय तुमचं ओझं सहन करून. बघा ना, आपण स्वतःलाच तर ग्रॅटिट्यूड नाही देत, थँक्यू देत नाही, तर परिवाराला कुठून ग्रॅटिट्यूड देणार आहे? मग जगाला आणि देवाला तर सोडूनच दे. आलं लक्षात प्रॉब्लेम कुठे आहे? आपण लोकांना बदलवण्याचा प्रयत्न करतोय आयुष्यात. ज्या दिवशी आपण स्वतःकडे बघू, आज से इन 10 दिनों में खुद को बदलना है, एक नई यात्रा, अपने जीवन को सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य से परिपूर्ण करणे. आज कितीतरी लोक आहेत, आज माझे 15,000 प्लस स्टुडंट आहेत, त्याच्यात कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट माझे स्टुडंट आहेत, 350 मेडिकल प्रॅक्टिशनर्स, दे आर माय स्टुडंट. लक्षात घ्या, का बरं हे फ्री सेशन चालू आहे? मला रेकीने जेवढं भरभरून दिलं, मी माझ्या आयुष्यात कधीतरी तुमच्या याच्यात रडत राहत होती. आय वॉज द मोस्ट क्राईंग पर्सन इन माय लाईफ. मलाही खूप आनंद वाटायचा 4 मैत्रिणींना, 4 नातेवाईकांना आपल्या जीवनातले दुःख शेअर करण्याचं. पण ज्या दिवशी कळलं की जी गोष्ट आपण वारंवार बोलतो ती मल्टिप्लाय होते आणि आपल्या घरात वापस येते, त्या दिवशी लोकांना दुःख शेअर करणं बंद केलं. मग काय केलं मी? शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं आणि पेरणी चालू केली. पेरणी कशाची चालू केली? पॉझिटिव्हिटीची. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ आणि थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. काय म्हणायचं देवाला? थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण आपल्या डोळ्याला जर दिवसभर पट्टी बांधून ठेवली तर आपण जगू शकणार नाही, पण तेव्हा आपल्याला त्या करोडोंच्या डोळ्यांची किंमत कळेल. तर आता आजचा दुसरा टास्क हा राहणार आहे की तुमच्या जीवनात काय काय चांगलं आहे ते लिहून काढायचं आहे. पहिले तो जो भी निगेटिव्हिटी है उसको 21 दिवस पूर्णपणे लिहून फाडून माचीसची काडी लावायची आहे. 21 डेजचा हा कंपल्सरी होमवर्क आहे. त्याच्यानंतर काय काय चांगलं आहे, सगळ्यात पहिले आपलं शरीर सदृढ आहे. हा, आपण छोटे मोठे आजार त्याच्यात ओतले आहेत आज,
दॅट इज द डिफॉल्ट. पण तुम्हाला एक सांगते की प्रत्येक आजार रिव्हर्स होऊ शकतो. त्याचं उदाहरण सांगते तुम्हाला. 2019 मध्ये माझ्याकडे एक ऍडमिशन झाली होती. बेटा माझं पुस्तक दाखव. युट्यूबवर त्यांचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. 2019 मध्ये एक ऍडमिशन झाली होती रचना गारकल मॅडम, रेणुका गारकल मॅडम, आणि त्यांची बहीण त्या रेकीत कशासाठी आल्या होत्या. त्यांची बहीण जी आहे त्यांना 4th स्टेजचा कॅन्सर झालेला होता. रचना शहा मॅडम, त्यांची जी बहीण होती त्यांच्या 4th स्टेजचा कॅन्सर झालेला होता. परिस्थिती ही होती की दररोज त्यांच्या पोटामध्ये 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार होत होतं आणि ते काढायला जावं लागत होतं. डॉक्टरांनी त्यांना 40 दिवसांचं आयुष्य सांगितलेलं होतं. किती दिवसांचं? 40 डेजचं लाईफ सांगितलेलं होतं. पण त्या मॅडम म्हणजे त्यांच्या बहिणीने त्यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना दररोज हिलिंग चालू केलं. त्याचा परिणाम काय झाला? हा माझं पुस्तक येऊन आता 1.5 वर्ष झालं. मी मागच्या वर्षी दिल्लीला रिसर्च पेपर सबमिट केला होता. कॅन्सर रिसर्च स्पीच सायंटिफिक रिझल्ट ऑफ द रेकी. गुगलवर युट्यूबवर माझा हा पूर्ण अर्धा तासाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये हे बघा, या त्या रचना मॅडम आहेत आणि हा त्यांचा आजारी असल्या तेव्हाचा फोटो आहे. 5 लिटर पाणी रोज पोटात तयार व्हायचं आणि डॉक्टरांनी फक्त 40 डेज त्यांना आयुष्य दिलेलं होतं. युट्यूबवर त्यांचा अर्धा तासाचा व्हिडिओ, व्हर्टेक्स हॅपी लाईफ माझं युट्यूब चॅनल आहे, तिथे त्यांचा अर्धा तासाचा पूर्ण सेल्फ स्टेटमेंट आहे. 2024 चालू आहे, 2023चा व्हिडिओ आहे आणि त्या मॅडम पूर्णपणे आता स्वस्थ झालेले आहे. त्यांच्या बहिणीने रेकीची त्यांची 47 डेज रेकी मास्टर लेवलला शिकवलेली सायकल सर्जरी केली. त्या मॅडम पूर्णपणे स्वस्थ झालेल्या आहेत. त्याच्यानंतर या आहेत माधुरी डोंगरे मॅडम. यांच्या घरात 3 डॉक्टर आहे. मुलगा, त्यांचे हसबंड MBBS आहेत आणि मुलगा आणि सून कॅन्सर रिसर्चवर वर्क करतात. माधुरी डोंगरे मॅडम, त्यांना असा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर होता. रोज तोंडामध्ये रक्त येऊन येऊन तोंड इतकं काळं झालं होतं की 1 वर्ष त्या फक्त दूध आणि पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून तोंडावर घेऊन गिळण्याचं काम करत होत्या. जिभेवर इतक्या वेदना होत्या, आतून तोंड काळा काळा झालं होतं. त्यांचाही व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि मेडिकल घरी 3 डॉक्टर होते. सगळ्या मेडिकल टेस्ट झाल्या होत्या, कॅन्सर पर्यंत टेस्ट झाल्या होत्या. मेडिकल सायन्स मध्ये त्यांच्यासाठी औषध नव्हतं. रेकीची प्रॅक्टिस केल्यामुळे आज त्या लाल तिखटाची चटणी खाऊ शकतात, एवढ्या स्वस्त झालेल्या आहेत. आणि म्हणून आज जर तुम्ही क्लासमध्ये आहात तर माझ्या गुरु नेहमीच म्हणायच्या, रेकी सहजासहजी कुणाच्या जीवनात येत नाही. ज्याच्या जीवनात खरोखर सकारात्मकतेचा बदल करायचा आहे, रेकी त्याच्याच जीवनात येते. पण ते केव्हा शक्य होईल? जेव्हा तुम्ही कमिटेडली प्रॅक्टिस कराल. या कोर्सला फक्त चला 10 दिवसांचं काहीतरी सेशन आहे म्हणून बघायला यायचं आहे, तसं करू नका. नाशिक आपल्या शिर्डीचे लोकमतचे संपादक प्रमोद अहिर सर, ते पत्रकार होते आणि तेव्हा माझं 90 मिनिटाचा फ्री वेबिनार चालायचा. आणि आज जे आपलं हे 10 दिवसांचं सेशन आहे याची तेव्हा माझी फी 3000 होती. जे तुमच्यासाठी फ्री केलेलं आहे याची तेव्हा माझी 3000 फी होती. फ्री का केलं त्याचंही कारण मी सांगेल. तर ते सर फक्त माझी परीक्षा घेण्यासाठी आले होते की खरोखर मॅडम म्हणतात की जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग दिल्या जाऊ शकतं, खरोखर हिलिंग होतं, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी ते आलेले होते. आज माझ्या युट्यूब चॅनलवर त्यांचाही व्हिडिओ आहे आणि माझ्या पुस्तकात त्यांनी पण सुंदर वक्तव्य दिलेलं आहे की कशा पद्धतीने हे प्रमोद अहिर सर आहेत, ज्यांचं शिर्डी गॅझेटियर म्हणून एक फेमस पुस्तक आहे जे मराठी आणि इंग्लिश मध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्यांनी त्यांचा अभिप्राय दिला की जी रेकी आज ते उत्तम हिलर आहे, अनेक लोकांचे व्यसन त्यांनी स्वतः सोडवली. तर फक्त कमिटमेंट खूप महत्वाचं आहे तुमचं. या 10 दिवसांमध्ये जर बुवाचं कीर्तन ऐकायला आलं असाल तर फायदा होणार नाही. मी ज्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगते त्या जोपर्यंत तुम्ही फॉलो करणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. तर आता तयारी आहे का? जे लोक उरलेले होते ज्यांनी मगाशी हात वर करायला हे केलं होतं, यस, पूर्ण मोठा हात रेड करा. यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. कारण तुमचं कमिटमेंटच तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे. यस, यस, आय एम रेडी. आता बघू किती यस चॅट बॉक्स मध्ये टाईप होतात. लेट मी सी.
यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. तुमच्या यसची बारिश झाली पाहिजे. अजूनही बरेच लोक मला मॅडमला थोडी दिसतं माझ्यासाठी करायचंच नाहीये. हे क्लास तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे आहे. कोण टाईप करणार? मी नाही टाईप केलं तर मॅडमला काय कळणार? तुम्ही माझ्यासाठी करतच नाही. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी करत आहे. विसरू नका. ओके चला तर आता ऍक्च्युअल टॉपिकला येऊ आपण. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके तर एव्हरीथिंग इज अवर माइंड. सगळं काही आपलं माइंड आहे. कॉन्शियस माइंड ज्या माइंडनी आपण हा क्लास करतोय. मी तुम्हाला खूप सायंटिफिकली आणि डीपली नाही शिकवणार आहे. आपल्या कामाचं जेवढं आहे तेवढं घेऊ आपण. नाही तर माइंड शिकवता शिकवता महिना निघून जातो. त्याच्यानंतर सबकॉन्शियस माइंड 85 to 90% काम करतं. आणि या सबकॉन्शियस माइंडच्या भरोशावर आपल्या जीवनातलं यश अपयश डिसाइड होत असतं. या अवचेतन मनाच्या भरोशावर आणि या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्याचे 3 पद्धती आहेत. पहिलं अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेडिटेशन. पहिलं अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेडिटेशन. अफर्मेशन जे कळत नकळत आपण आपल्या जीवनामध्ये चर्चा करत असतो. या अफर्मेशन साठी सायंटिस्ट मसुरे इमोटो, जे जपानचे सायंटिस्ट आहेत, मसुरे इमोटो यांनी खूप छान प्रयोग केले. त्यांनी अन्न पाण्यावर प्रयोग करून, तुम्ही गुगलवर सर्च करून अन्न पाण्याचे एक्सपेरिमेंट त्यांचे बघू शकता. त्यांचं पुस्तक आहे द मिरॅकल इन द वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर. असे काही पुस्तकही त्यांनी लिहिले आणि त्यांचे प्रयोग सायंटिस्ट मसुरे इमोटोनी जे सर्च केले त्याच्यानुसार. आता तुमच्या समोर ही जी इमेज दिसते आहे हे पाण्याची इमेज आहे. कुणाकुणाला हे पाणी प्यायची इच्छा होईल का? येस ऑर नो? ही पाण्याची इमेज आहे. हे पाणी पिण्याची इच्छा होईल का? होईल? नाही होणार. ही पण पाण्याची इमेज आहे. ही पाण्याची हे पाणी प्यायची इच्छा होईल ना? ही पण पाण्याची इमेज आहे. मसुरे इमोटोनी सायंटिफिकली काढलेली ही पाण्याची इमेज आहे. आता होतं काय, तुम्ही तुमच्या घरी माझ्या घरी आपण असं तर पाणी नाही पित. कुणाच्या घरी आरो लागलाय, युव्ही लागलेला आहे, पाणी गाळून भरतो आम्ही. आहे का असं? पण मी म्हणते तुम्ही असंच पाणी पिताय. कुणाला पटतंय का तुम्ही असंच पाणी पिताय म्हणून? पटत आहे का? काय विजय सर, पटताय का? नाहीये. पिता ना असंच पाणी. आता तुम्हाला सांगते, आपल्या भारतीय संस्कृती काय म्हटलेलं आहे? वास्तू तथास्तू म्हणते. वास्तू तथास्तू म्हणते. आपले प्रत्येक व्हायब्रेशन, मी पाण्याला चार्ज करून दाखवणार तुम्हाला क्लासमध्ये. तुमच्या शब्दांनी पाण्याची बदललेली चव प्रॅक्टिकली आपण क्लासमध्ये बघणार आहे. जेव्हा तुमचा रेखीचा शक्तिपात होईल मी प्रॅक्टिकल घेणार आहे. हे जे प्रयोग आपण आता बघतोय ते प्रॅक्टिकली आपण करणार आहे. तर घरामध्ये ज्या पद्धतीचा संवाद होत असतो, किंवा आपण बिस्लरीची बॉटल, जी वॉटर फिल्टर वॉटर म्हणतो, ती आपण तहान लागली की हॉटेलवर कुठेही घेऊन थांबतो, पितो. एखाद्या डेलिनिशच्या दुकानातनं बाहेर असताना पाणी पितो. आपल्याला काय वाटतं? वो शुद्ध जल आहे. आता थोडासा प्रवास लक्षात घ्या. ती प्लास्टिकची बॉटल कुठेतरी मॅन्युफॅक्चर झाली कंपनीमध्ये. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी ती बॉटल बनवली. ती खूप सारा किलोमीटरचा प्रवास ट्रॅव्हल करून आली. वॉटर प्युरिफाय प्लांट मध्ये आली. त्याच्यात पाणी भरल्या गेलं. पाणी फिल्टर केलेलं होतं, भरल्या गेलं. आणि ती नंतर परत ट्रॅव्हल करून एखाद्या हॉटेलमध्ये, एखाद्या दुकानात आले. तुम्हाला तहान लागली, तुम्ही ती बॉटल घेतली, पाणी कॅप ओपन केली आणि पिलं. आता डॉक्टर मसुरे इमोटोंच्या मताने काय झालं? तुमच्या दृष्टीने तुम्ही शुद्ध पाणी पिला, फिल्टर्ड वॉटर पिला बिस्लरीचं. पण ऍक्च्युअल क्या हुआ? ती बॉटल बनल्यापासून
तुमच्या हातात येईपर्यंत अनेक लोकांचे स्पर्श त्याला झाले. हे प्रॅक्टिकल मी दाखवणार आहे तुम्हाला. 2 लोकांचा औरा एकमेकांमध्ये कसा मिक्स होतो हे प्रॅक्टिकल सेशन आपण 2-3 दिवसात करणार आहे. की 2 लोकांचा, माझे शब्द की मासुरे मटनचे प्रयोग आपण प्रॅक्टिकली करणार आहोत. 2 लोकांची एनर्जी एकमेकात कशी अटॅच होते हे प्रॅक्टिकल, जे लोक रेग्युलर राहतील त्यांना त्याचा सुंदर लाईव्ह सेशनचा अनुभव होणार आहे. मग त्या लोकांची एनर्जी त्याच्यात म्हणजे अनेक लोकांची एनर्जी त्या पाण्याला स्पर्श झाली. आणि पाण्याबद्दल काय म्हटलं जातं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो हुए उस जैसा. त्या पद्धतीने जसे विचारांचे भाव त्या पाण्यासोबत स्पर्श झाले तसेच विचार त्या पाण्याने ग्रहण केले आणि मग त्या पाण्याचे भाव नकारात्मक झाले आणि आपण ते पिलं आणि मग आपल्याला अनइझी व्हायला लागतं किंवा मग बरोबर वाटत नाही. आता याच पद्धतीने ज्या घरांमध्ये सतत आरडाओरडा, सतत नकारात्मक संभाषण, सतत भांडणं अशा जर गोष्टी घडत असतील तर त्या घराचं पाणी देखील व्हायब्रेशननी खराब झालेलं असतं आणि त्या घरामध्ये ना लक्ष्मी नांदत ना सरस्वती नांदत. कितीही प्रयत्न करून यश मिळत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं क्योंकि देखो क्यों जीना है. आता तुम्हाला 2 कारण तर सांगितले की आनंदाने जगण्याचे 2 रिझन मी तुम्हाला दिले. आज आपण उठलो, आपल्या परिवारातले सगळे लोक उठले. आता दुसरा प्रयोग आपण करूया. सब जिंदा है यहाँ पे बैठे हुए मेरे साथ, सभी लोग जिंदा है ना, पक्का सांस चल रही है सबकी. चला चला सगळ्यांनी एक श्वास घ्या बरं. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे, परत एक श्वास घ्या. चला हे 2 घेतलेले श्वास त्याला लागलेला वेळ वापस आणा. चला वापस आणा सगळ्यांनी. पॉसिबल आहे कोणासाठी हे आता घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ कोण वापस आणू शकतं? नाही. मग रोजचा दिवस आपल्याला एक बोनस म्हणून मिळालेला असतो. पर अगर इस जिंदगी में हम जी रहे. मी बऱ्याचशे मी काउन्सिलर पण आहे. माझं PhD सायकोथेरपी मध्ये झालंय आणि काउन्सिलिंगच्या केसेस हँडल करत असताना अगदी सगळं सधन एक व्यक्ती माझ्याकडे रोज आले. घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, मुलं चांगले उच्च शिक्षित आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी आहे, 1.5 लाखाची. म्हणलं सर आपको इस जीवन की अवस्था में क्या लग रहा है, आप जिंदगी जी रहे हो की काट रहे हो? आता एवढं सगळं असताना त्या व्यक्तीचं मला उत्तर वाटलं की जिंदगी जी रहे असं काहीतरी सांगतील, पण त्यांनी काय म्हटलं, हम जिंदगी काट रहे ऐसा लग रहा है. आपल्यापैकी किती लोक जगून राहिले की काटून राहिले? तो रेकी क्या करती है, उस काटने की अवस्था से जीने की अवस्था में आपको लाने वाली है आने वाले 10 दिनों में. तर लक्षात घ्या, श्वास सुरू आहे. कसं आहे ना, आता समजा मी क्लास घेऊन राहिली, आता केव्हा काय किसकी डोर कहा लिखी है पता नाही. हा क्लास घेता घेता जर माझं काही झालं, आला एखाद्या हार्ट अटॅक बिटॅक गेली, गॅरंटी कोणाचीच नाही आहे, तुमची नाही, माझी नाही आहे. माझ्या घरातले लोक काय करतील, 4 तासात 5 तासात संध्याकाळी ठीक आहे, सकाळपर्यंत 4-5 तासात सगळं उरकून मोकळं होऊन जातात. ठीक आहे. मग 13 दिवस ताज्या फुलांचा हार, मग प्लास्टिक किंवा लाकडाचा हार आणि घरात रंगरंगोटी झाल्यानंतर आपलंच कुठंच नाही असतो, अळगळीत पडलेला एक फोटो. जोपर्यंत लक्षात घ्या, जीवन कुठपर्यंत आहे, जोपर्यंत माझ्या देहात हा प्राण आहे. आणि तो वेळ आपल्याला माहिती नाहीये की शेवटचा क्षण कसा असेल, कुणालाही माहिती नाहीये. आणि म्हणून जोपर्यंत ह्या देहात प्राण आहे ना, तोपर्यंत खरोखर इथून जेवढाही क्षण उरलेला आहे तो आपल्याला माहिती नाही की शेवटचा श्वास केव्हा येईल. पण त्या क्षणांपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जांची परिपूर्ण करू शकता. आणि ते कमिटमेंट असेल तर मी तुम्हाला प्रॉमिस करते की येणाऱ्या 10 दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी मी प्रॅक्टिकली करून घेणार आहे त्या जर तुम्ही केल्या तर इनर स्माइल, आज आपण हसतोय लोकांसमोर पण ती प्लास्टिक स्माइल असते, कोणीतरी आला ओळखीचा, इनर स्माइल नाही क्रिएट होणार जिंदगीमध्ये. ज्या नात्यांसोबत आपण जगतो त्या नात्यांमध्ये फक्त अपेक्षा आहे, प्रेम नाहीये. लक्षात घ्या, कसंही जगलात
तरी हे आयुष्य संपणार आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही. कसंही जगलात तरी या जीवनाचा एक दिवस शेवट आहे. तो केव्हा आहे तो आपल्याला माहिती नाही. पण आपल्या हातात काय आहे? आज जर मी सकाळी जागे झाले तर आजच्या दिवसाला संपूर्ण आनंदाने परिपूर्ण कसं करायचं, तेवढा चॅलेंज मी स्वतःला देऊन जीवनाचा आनंद मी निर्माण करू शकते. सर नो, इतनी कॅपॅसिटी निर्माण करणी आहे की नाही, की आजच्या दिवसाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण करायचं. कारण एक श्वास घेतला, एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं. आज जो दिवस आपल्याकडे आलेला आहे तो उद्या काल म्हणून येणार आहे, यस्टरडे, आणि उद्याचा दिवस उद्या म्हणून येणार आहे. मग जीवन कुठे आपलं? जीवन नाऊ मध्ये आहे, आत्ता मध्ये आहे, आज मध्ये आहे. आज जसेही तुम्ही काम कराल, जी ऊर्जा तुम्ही तुमच्या जीवनाला द्याल, याच्यावरच पास्टच्या चांगल्या आठवणी राहणार आहे. आणि आज मेहनत केल्यामुळे भविष्याची उत्तम निर्मिती होणार आहे. उज्ज्वल भविष्याची निर्मिती देखील आज मध्ये होणार आहे. म्हणून जेही काम करायचं आहे ते नाऊ मध्ये, आत्ता मध्ये, आज मध्ये करायचं. मी 9व्या-10व्या वर्गात असताना एक कविता लिहिली होती, उद्या जीवनात कधी ना आला. त्याच्या शेवटच्या ओळी तुम्हाला सांगते. नसते विसंबले उद्यावर तर चढले असते प्रगतीचे शिखर, नाही चढावे लागले असते अपयशाचे ते डोंगर, असा उद्याने घात माझा केला पण उद्या जीवनात कधी ना आला. कारण उद्या कधीच येत नाही. जो काही येत असतो आपल्या जीवनात तो आज येत असतो. आणि जेही जीवन जगायचं आहे ते आज मध्ये जगायचं आहे, टुडे मध्ये जगायचं आहे, नाऊ मध्ये जगायचं आहे. सो आज से हमारी जिंदगी कहाँ है? टुडे में है, आज में है, नाऊ में है. रेडी? या जीवनाला आनंदाने, यस, टुडे मध्ये, आज मध्ये जगायला रेडी आहात सगळे? जिंदगी को छोटा कर लो, हमने बहुत बड़ा करके रख लिया है. आज मैं जीना चालू कर दो. आजच्या दिवसाला आनंदाने, सुखाने, परिपूर्णतेने आपण केलं की डेफिनेटली आज मेहनत केली, त्याच्यामुळे आजच्या दिवसाची आठवणी कशा राहील? खूप चांगल्या राहतील. आज जर मी माझ्या परिवारासोबत चांगला 4-5 तास घालवले, छान एखाद्या पिकनिकला गेली, आणि मला आठवणी कशा राहतील? जेव्हा मी उद्या कालकडे बघणार, म्हणजे यस्टरडे कडे बघणार, काल मी दिवस खूप छान घालवला आणि तेव्हा मी चांगली एनर्जी दिली, त्याच्यामुळे माझं एक फॅमिली चांगलं बॉन्डिंग तयार झालं. म्हणून आज माझे मुलं माझ्यासोबत जेव्हा उद्या सुद्धा त्याच एनर्जीने वागणार की नाही वागणार? तर त्याच्यामुळे चला, आता पालकांसाठी किती लोकांचे मुलं ऐकत नाही, मोबाईल पाहतात वगैरे, असा प्रश्न आहे भरपूर माझ्याकडे. मी काउन्सिलर सोबत पॅरेंटिंग कोच पण आहे. ठीक आहे. मी शाळांमध्ये पॅरेंट्स, स्टुडंट आणि स्टाफ, टीचर स्टाफ साठी मी ट्रेनिंग देत असते. खूप सारे मुलांचे प्रश्न आहेत. मुलं सकाळी उठायला कंटाळा करतात. अब देखो, आज आपण ज्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करतोय, रात्रंदिवस वेळ देतोय, कशासाठी? पैसे कमवण्यासाठी. मुलांना चांगली शाळा, महागातल्या नर्सरीच्या लेकरांच्या 2-2 लाख रुपये फी आहे. माझा मुलगा 10वी पास झाला यावर्षी 90%. त्याच्या 10व्याच्या शाळेची फी 17,000 रुपये होती फक्त वर्षाची. बरोबर आहे? मी पण टाकू शकले असते 1-2 लाख रुपये खर्च करून, पण मला माहितीये की एज्युकेशन कुठेही घेतलं तरी तेवढं आहे. ठीक आहे, आता तो प्रत्येक पालकाचा प्रश्न आहे. पण हे सगळं करत असताना काल मला एक फोन आला, लक्षात घ्या, काल मला एक फोन आला. 12वी मध्ये त्यांचा मुलगा आहे. वडील, आता मी प्रोफेशन सांगत नाही, वडील खूप मोठ्या पोस्टवर काम करतात, कारण आपल्यासाठी ती फक्त केस असते. आणि तो 12वीत असणारा मुलगा आई आणि वडिलांना इतका मारतो, घराच्या बाहेर काढतो, की त्या आई वडिलांना घरात पाय ठेवायची हिंमत होत नाही. मग त्या आई वडिलांनी एवढा जो पैसा कमवलेला आहे आणि त्या मुलासाठी लावलेला काय फायदा? मागे एक केस माझ्याकडे आली. 17 वर्षाचा मुलगा 12वीच्या कॉलेजला जात नाही का, तर त्याला 25 लाखाची स्पोर्ट बाईक घेऊन पाहिजे. उच्च प्रतिष्ठित, दोघही आई वडील मोठ्या पोस्टवर काम करणारे.
का होत आहे असं? आपण मुलांना पैसे देऊन राहिलोय पण संस्कार आणि वेळ देण्यात मागे पडतो. लक्षात. आणि का सांगते, कारण कसंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे. मग जे काही आयुष्य आपल्याजवळ शिल्लक आहे ते कसं जगायचं आपल्याला? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यानी परिपूर्ण असं जगायचं. आणि जर ते जगता नाही आलं ना तर आयुष्याला खरोखर काहीच अर्थ नाही. कारण जीवन कसंही जगलं तरी एक दिवस संपणार आहे. तर आजपासून जे काही आपण अफर्मेशन देणार आहे ते अफर्मेशन कसे असतील जीवनाप्रती? एव्हरी टाइम पॉझिटिव्ह. कारण पाण्याला जर इफेक्ट आहे, प्रॅक्टिकली आपण सगळं बघणार आहे, पाण्याला सुद्धा असर होतो. तर पहिले तुम्हाला काय बघायचंय? तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये जेही लोक आहेत ना, तीसरा होमवर्क, उनकी अहमियत लिखो कि आप उनको किस तरह पे, कुठल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी निर्माण करू इच्छिता. व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट, काय पाहिजे तुम्हाला? तिसरा होमवर्क काय मॅडम, किती अभ्यास देऊन दिला एकाच दिवशी? नवी सुरुवात करायची आहे ना. ओके. तर त्या नव्या सुरुवातीसाठी आपल्याला या पॉझिटिव्हिटीची, या सकारात्मकतेची खूप मोठ्या लेवलवर गरज आहे. आणि जेव्हा आपण करू या पॉझिटिव्ह वर्क तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं नवं ट्रान्सफॉर्मेशनही होणार आहे. तर बघा, याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये पण लोक असतात तर बघा, पाण्याचे जे आपण अफर्मेशन बघतो आहे तर त्या पाण्याला जर आपण तारीफ केली, प्रेम केलं तर ते या क्रिस्टल फॉर्म मध्ये तयार होतं. त्याच पाण्याला अधिक प्रशंसा केली तर ते गोल्डन क्रिस्टल मध्ये तयार होत असतं. आणि परत त्याच पद्धतीने नकारात्मक भाव दिले तर ते याच पद्धतीने. मग आपलं शरीर पण 70% पाण्याने बनलाय की नाही? मग आपल्या घरामध्ये जे आजूबाजूला राहतात सगळे लोक, आपले जे नातेवाईक आहे, जे आपले ब्लड रिलेशन वाले आहेत, त्यांचं शरीर 70% पाण्याने बनलाय. मग त्यांच्या आजूबाजूला जसे अफर्मेशन तुम्ही द्याल तसंच त्यांची इंटरनल एनर्जी बनणार आहे ना. मग मुलगा जर हुशार पाहिजे, मूर्खा तुला अक्कल नाही, काहीच करू शकत नाही असं म्हणणारे जर पालक असू आणि अपेक्षा करू की मुलाचा पहिला नंबर आला पाहिजे, होणार आहे का? मग आजपासनं अफर्मेशन कसं द्यायचं? जसे मुलं तुम्हाला पाहिजे. माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करतो. 10 लोकांना सांगतो आपण, माझा मुलगा नुसतं मोबाईलवर असतो. सांगतो की नाही सांगत? जे पाहिजे ते पेरणी करा ना. शेतकऱ्याकडनं लक्षात ठेवा, पती पत्नी ऐकत नाही एकमेकांचं. काय सांगायचं? माय हजबंड ऑलवेज लव, रिस्पेक्ट अँड केअर टू मी. अफर्मेशन बदला त्यांच्या. कारण महिलांनी बनवलेलं अन्न घरातले लोक खातात आणि तुम्ही जर सतत कटकट करत असाल, स्वयंपाक बनवताना डोक्यामध्ये नकारात्मक विचार प्रवाहित करत असाल, त्या अन्नाला तुम्ही एनर्जी चेक करायला शिकवणार आहे मी तुम्हाला. त्या अन्नामध्ये नकारात्मक एनर्जी राहणार आहे. प्रॅक्टिकली त्या अन्नाला फक्त, कारण आपली संस्कृती काय म्हणते, उदर भरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. अन्न ग्रहण करणं म्हणजे यज्ञ कर्म आहे. आणि आपण काय करतोय? फक्त उदरभरण, पोट भरतो आहे. पण त्या स्वयंपाकाच्या पंचपक्वान जरी असले पण ते बनवताना तुमचे विचार जर नकारात्मक असेल त्याच्यातनं एनर्जी भेटणार नाही. सुखाचा शोध घेतोय आपण, सुख बाहेर नाहीये, सुख आपल्या आतमध्ये आहे. लोकांना बदलण्यात नाहीये, तर स्वतःला आनंदाच्या ऊर्जेने परिपूर्ण करण्यात. आणि म्हणून जेव्हा त्या पाण्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, थँक्यूचा भाव दिला, तर त्या पाण्याची अशी अफर्मेशन तयार झाली. त्याच्यानंतर त्याच जर लोकसंगीत लावलं तर त्या पाण्याचे असे व्हायब्रेशन तयार झाले. मायक्रोवेव्ह मध्ये जेव्हा पाणी गरम केलं जातं त्याचे व्हायब्रेशन्स या पद्धतीने खराब होतात. 4 तास कम्प्युटरच्या बाजूला पाणी राहिलं तर त्याचे व्हायब्रेशन्स या पद्धतीने होत असतात. मोबाईल समोर जे महिला मोबाईल आणि
पर्स मध्येच मोबाईल असतो, पाण्याची बॉटल असते, त्या पाण्याला असे व्हायब्रेशन तयार होतात. हे सायन्सने सिद्ध केलंय, मी नाही. सायन्सने सिद्ध केलेलं आहे, मी नाही. त्याच्यानुसार टीव्हीच्या समोर देखील असलं तर त्याच पद्धतीने व्हायब्रेशन तयार होत असतात. मसुरे मटोनी अन्नावर सुद्धा प्रयोग केले. त्या प्रयोगामध्ये त्यांनी 3 बॉटल मध्ये भात भरला. हा हजारो लोकांनी हा प्रयोग मसुरे मटो नंतर केला. सेम रिझल्ट प्रत्येकाचे आलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यांचे काय झाले आहे, सेम रिझल्ट आलेले आहे. एका बरणीवर त्यांनी लव लिहिलं, एका बरणीवर त्यांनी नथिंग लिहिलं, एका बरणीवर हेट लिहिलं. आणि त्या लव लिहिलेल्या बरणीला सांगितलं की तू खूप चांगला आहे, तुझ्यासाठी माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, व्हॉट एव्हर पॉझिटिव्ह ते बोलले. नथिंग वाल्यासाठी कृपया स्क्रीनवर लिहू नका. नथिंग वाल्यासाठी त्यांनी तो डबा ठेवून दिला तसाच्या तसा. आणि हेट वाल्यांसाठी जेवढं जेवढं वाईट बोलता येत होतं तेवढं तेवढं बोललं. मला सांगा, आपल्या जीवनामध्ये असेच 3 प्रकारचे लोक आहेत. काही लोकांना आपण प्रेमाने खूप जपायचा प्रयत्न करतो. काही लोक जसं आता दुकानात मॉलवाल्या आहे, त्या एखाद्या मुलाने तुम्हाला काही दाखवलं सामान आणि त्याचा आपला काही संबंध येत नाही. आणि काही लोक तर असे आपण वर्षानुवर्ष ठेवलेले आहे, त्यांचं नाव जरी आठवलं तर आपल्या तळपायची आग मस्तकात जाते. जाते की नाही जात? ती व्यक्ती समोर आली, त्या व्यक्तीचं नाव जरी आलं तरी आपल्याच क्रोधाच्या अग्नी ज्वलंत होतात. आता मला सांगा, आपल्या शरीराचे व्हायब्रेशन खराब झाल्याने त्याचं बीपी हाय होणार आहे की आपलं होणार आहे? त्याची शुगर लेवल इम्बॅलन्स होणार आहे की आपली होणार आहे? तो अमुक एका वर्षी, 4 वर्ष, 5 वर्ष, 5 महिने, 8 महिन्या पहिले तुमच्याशी वाईट वागला, पण तो प्रसंग एकदाच घडला. असेल त्याची चूक, नसेल त्याची चूक, पण तो प्रसंग घडून गेलाय. पण त्याला वारंवार रिवाइज करून बीपी शुगर कोणाचं वाढून राहिलाय, त्याचं की तुमचं? आणि म्हणून सोडून द्यायला शिका. आपल्या शरीरामध्ये स्वास्थ्य टिकवण्यासाठी अशा घटना जर आजच्या नंतर नकारात्मक घडल्या, तर एक मंत्र मी देते, त्या मंत्रापासून या नकारात्मक घटना काय करायच्या आहेत, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे, नाभीच्या समोर असा क्रॉस मध्ये पटकन म्हणून टाकायचं. नकारात्मक विचार आले तरी कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके, तर आपल्या जीवनामध्ये ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्याबद्दल आपण उद्याच्या सेशन मध्ये बोलणार आहोत. ठीक आहे, आजचं सेशन जर आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला, सेम लिंक आहे उद्याच्या सेशनची, ती तुम्ही सेंड करू शकता. त्याचा लाभ त्यांनाही मिळवून देऊ शकता. जर तुम्हाला आजचं सेशन वाटलं असेल आणि थोडंसं ज्ञान आपल्या मित्रमैत्रिणींना पाहिजे बा असं जर वाटत असेल तर यू कॅन शेअर द लिंक. ठीक आहे, पण 10 दिवसाचं कमिटमेंट पाहिजे जे काही वाटलं. ओके, सो 1-2 फीडबॅक घेऊ आजच्या सेशन बद्दल. कसं वाटलं तुम्हाला सेशन? एनीवन? कोणी आहे का क्लासमध्ये? हा, रोहिणी मॅडम बोला, कसं वाटलं? मॅम खूप छान वाटलं. म्हणजे मला खूप वाटत होतं की रेकी शिकावी, पण म्हणजे आज म्हणजे मी तुमचं बघितलं मी इन्स्टावरती, तर मग म्हटलं चला ट्राय करूयात 10-11 दिवस. पण खूप छान, म्हणजे आणि तुम्ही खूप छान पॉझिटिव्हली बोलताय. मी फार एन्जॉय केला क्लास, मला आवडला. आणि वाटतंय की 10 दिवसात नक्कीच तुमच्याकडनं काहीतरी शिकेल की माझ्या प्रॉब्लेम्स आहे आणि मुलांना कसं हँडल करायचं, किंवा नवऱ्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी कदाचित, असं होप चालेत मला की मी तुमच्या मदतीने मी ते दूर करू शकू. मॅडम थँक्यू. स्वतःशी प्रॉमिस करा, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट फॉलो करा, डेफिनेटली विल गेट द रिझल्ट. नारायणी मॅडम अनम्यूट करा. हॅलो, आवाज येतोय का? येतोय येतोय आवाज, बोला. ऍक्च्युली माझ्या आईने तुमचा आता जो आधीचा 10 दिवसांचा कोर्स झाला होता ना, तर माझ्या आईने तो केला होता आणि खूप दिवसांपासून आई म्हणत होती की तू पण कर, तू पण कर. तर मग आज पहिला लेक्चर केला. खूप पॉझिटिव्ह असं वाटतंय की 10 दिवसात काहीतरी छान घडेल, काहीतरी अजून छान होईल असं वाटतंय. एन्जॉय केला आजचा सेशन, पॉझिटिव्ह वाटतंय खूप. बुवाचं कीर्तन नाही बनवायचं माझ्या सेशनला. जे काही टास्क दिले मी सध्या 10वीला आहे.
नाही तर मग मॅडम चांगल्या बोलतात म्हणून मान डोलून डोलून ऐकायचं आणि उद्या तसंच खाली हो. मान डोलून बसायचं, असं नाही करायचंय. त्याचा फायदा होत नाही बरं. प्रॅक्टिकली ज्या 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, नाही पहिले नाही नाही आईने नकारात्मकता जाळून टाकायची आहे, काय पाहिजे ते काय कागदावर लिहायचं आहे आणि थोडं आपल्या घरातील आपल्यासाठी किती व्यक्ती महत्वाचे आहेत आणि त्यांच्याकडनं काय चांगलं कळवून घ्यायचं आहे त्याची एक नोंद तुम्हाला करायची. आणि सकाळी उठल्यावर मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, थँक्यू हो सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. काय दिलाय त्याची एक लिस्ट करा. 2 डोळ्यांनी आपल्याला दिसत आहे, दोन्ही हात आपले चांगल्या पद्धतीने काम करत आहे, आपलं कसं आहे भलावं बुरावं आपला जोडीदार आपल्या सोबत आहे की नाही. जे लोक एकाकी जीवन काढतात थोडं त्यांच्या जीवनाकडे बघा कंप्लेंट करताना. सो हमें इस आने वाले 10 दिनों में कंप्लेंट से कंप्लीशन पे आना है. ठीक है, चला पूनम मॅडम बोला. गुड इव्हनिंग मॅडम. खूप छान सेक्शन होतं, खूप सुंदर मॅडम. एवढे पॉझिटिव्ह माइंड झालं ना तुमचं सेक्शन ऐकून, एकदमच म्हणजे माइंड चेंज होण्यासारखं झालं मॅडम. तुमचे विचार आणि तुम्ही जे शिकवलं आहेत ना खरंच खूप सुंदर आहे मॅडम. सकाळी बोलल्यावर कसं आपण उठायचंय, परत आपण मुलांसाठी पण कसं अफर्मेशन द्यायचंय. आपण नेगेटिव्ह पहिलीच सुरुवात करतो का मुलं मोबाईलवरच असतात, मोबाईलच बघतात, तर ते तसंच होणार. तुम्ही आता सांगितलं माझी मुलगी हुशार आहे, मोबाईल बघतच नाही, अभ्यास करते, हेच जर आपण बोललो तर मुलं तसंच वागणार. खूप सुंदर मॅडम, तुमची खूप छान वाटलं मॅडम. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग कसे विचार करायचे तेच खूप छान शिकवलात. थँक्यू मॅडम. दीपा मॅडम. गुड इव्हिनिंग मॅडम. स्माइल इव्हिनिंग बोला. मला तर खरं तर रेखी खूप दिवस झालं शिकायची आहे आणि तुम्ही हे फ्री सेशन ठेवले त्याच्यामुळे मला कालच ही न्यूज समजली. मला खूप इतका आनंद झाला की मला शिकायचे ती या पद्धतीने माझ्या समोर आले आणि आजचं सेशन मी अटेंड केलं. मला खूप छान वाटलं आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी 10 दिवस तुम्ही जे सांगाल ते नक्कीच फॉलो करेन त्या पद्धतीने. हीच गोष्ट मला पाहिजे आहे. दिस इज द बिगेस्ट गिफ्ट की जर त्या 10 दिवस तुम्ही फॉलो करायचं कमिटमेंट देताय तर ते माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट. अक्षय सर बोला. गुड इव्हनिंग मॅम. बोला सर. हा यस मॅम. ऍक्च्युली माझ्या मनात निगेटिव्ह विचार इतके येतात ना, पण आज ऐकून मला बरं वाटलं. कायम माझ्या मनात निगेटिव्ह विचार असतात सगळे. आता मला असं वाटतं की तुम्ही जे टास्क दिले ते मी 100% करणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी काढून मला माझ्या आणायचे मॅडम. नक्की होईल सर, ऑल द बेस्ट. येस थँक्यू मॅम. थँक्यू. अपर्णा मॅडम. अपर्णा मॅडम अनम्यूट करा. शुभांगी मॅडम. हा बोला अपर्णा मॅडम. हा मॅडम, आजचं सेशन खूपच छान आणि हे सेशन केल्यावर असं वाटतं की पुढले सेशन कधीच मिस करू नये, रेग्युलर या सेशनला असावं. आणि मी गडचिरोलीवरून आहे, मला संगीता नवघडेकडनं ही लिंक मिळाली आणि मी आज जॉईन झाले. आणि यापुढे म्हणजे एकही सेशन सोडावं नाही असं वाटतं आणि आपण आपल्या इतरांना, फ्रेंड्स, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना ही लिंक द्यावी आणि त्यांना म्हणावं की एकदा तरी अटेंड करून बघा. खूप खूप छान मॅडम. थँक्यू. धन्यवाद मॅडम. शुभांगी मॅडम बोला. नमस्कार मॅडम. शुभांगी शिंदे, पुण्यावरून बोलते मी. ऍक्च्युली मी माझी एक मैत्रीण आहे सपना खंडेलवाल म्हणून, तिच्याकडून रेकी बद्दल तिने केलेत सगळे कोर्स, तर ती मला नेहमी सांगायची की असं हिलिंग होतं ते मला क्युरियोसिटी होती की कसं असेल ते. तर ऍक्च्युली मला ते क्युरियोसिटीमुळे मी ते तुमचं हे सेशन जॉईन केलंय आणि मला असं वाटतं की तुमचं जे मी ऐकलं त्याच्यानंतर मला पूर्ण विश्वास आहे की मी 10 दिवस व्यवस्थित फॉलो करेल आणि ते शिकेल आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही तुमच्या स्टेप्स असतील त्या पण करेल. कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत ते आपण नेहमी दैनंदिन याच्यामध्ये पण कोणाकोणाकडून ऐकतो की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं, असं करायचं, पण ते कसं फॉलो करायचं ते तुमच्याकडून शिकायला मिळेल. छान, थँक्यू. मोनिका मॅडम. मोनिका मॅडम अनम्यूट करा. मॅम बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम खूप छान वाटलं तुमचं सेशन ऐकून, एकदम जबरदस्त आणि पॉवरफुल. आणि माझं तर मी रेकी शिकले तरी पण आज मला वेगळं काहीतरी शिकायचं असं वाटलं, पण खरंच वेगळं शिकायला भेटलं आणि खूप छान वाटलं. आणि रेकी प्रत्येकाने शिकली पाहिजे. रेकीची खूप म्हणजे खूप गरज आहे. माणूस क्षणाक्षणाला नकारात्मक होतो, क्षणाक्षणाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून. ज्याला पॉझिटिव्ह लाईफ जगायचे ना त्याने रेकी 100% शिकली पाहिजे. आणि
तुम्ही खूप छान शिकवताय. जबरदस्त. थँक्यू मॅम. थँक्यू. हा काय शमिका मॅडम. हॅलो. हॅलो बोला. हा गुड इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हनिंग. पण रेकी शिकायची होती आणि मावस असं तुम्हाला जॉईंट आहे, तर मी बरेच दिवस त्यांना सांगत होते. आज अनफॉर्च्युनेटली त्यांनी आज लिंक पाठवली आणि मी जॉईन झाले. मग खूप नेगेटिव्हिटी म्हणजे खूपच आहे माझ्या याच्यात. आता थोडं तुमचं फर्स्ट सेशन अटेंड केलं आता मला असं वाटतंय की होईल, माझं सगळं सॉल्व्ह होणार. आणि 10 दिवस मी पूर्ण अटेंड करणार आहे. छान. थँक्यू. आता सगळ्यांनी आजचं सेशन अटेंड केलं. कमिटमेंट करा की जे काही टास्क दिले जातील 10 दिवस तुम्हाला कम्प्लिटली अटेंड करायचे. मी तुम्हाला प्रॉमिस करते की या 10 दिवसांमध्ये तुमच्या लाईफमध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याचं सुरुवात होणार आहे. पेरणी करणार आहे आपण. 10 दिवसात चेंज नाही. पिकं यायला 4 दिवस लागतात. 90 डेज कमिटमेंट लागतं. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आज तुम्ही जे मला ऐकून घेतलं, ज्यांनाही तरी एकच करायचं की जी गोष्ट आपल्याला चांगली मिळाली ना ती लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा. तर त्याच्यामुळे आजची जी लिंक आहे, लिंक आपली चेंज होत नाही. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा जर तुम्हाला आवडलं असेल. आणि सेशन कसं वाटलं ते तुम्ही ग्रुप आज ओपन होईल तर त्या ग्रुपवर तुम्हाला कसं वाटलं तुमचा फीडबॅक अवश्य द्या. कारण सगळ्यांचेच फीडबॅक इथे घेणं शक्य नसतं. तर फीडबॅक तुम्ही ग्रुपवर अवश्य शेअर करा, कारण तुमचे फीडबॅक माझ्यासाठी प्रेरणा आहे. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच.